आज आहे 1 मार्च आणि आजपासून मी स्टार्ट केलेली आहे वेट लॉस फूड रेसिपीज. आणि आज आहे डे 1ला मी बनवलेली आहे स्प्राउट चाट. 100 ग्राम स्प्राउट चाटमध्ये 30 ते 50 ग्राम कॅलरीज असतात आणि 3 ते 6 ग्राम प्रोटीन, म्हणून हे वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे. तर त्यासाठी मी ही रेसिपी माझ्या शॉपवरच बनवत आहे, कारण माझ्या शॉपवर ऑलरेडी हे स्प्राउट चाट मिळते आणि माझी शॉप चंद्रपूरमध्ये आहे. तर सर्वात आधी मी ती घेतलेली आहे मूग, त्याबरोबरच आहे ही मटकी आणि त्याबरोबरच आहे इथे चणा. आणि यांना आता थोडेच कोंब आलेले आहेत, कारण आता उन्हाळा लागला आहे म्हणून मी फक्त 1 दिवस ठेवत आहे कोंब येण्यासाठी, म्हणून कमी कोंब आलेले आहेत. तुम्हाला जर जास्त कोंब पाहिजे असतील तर 2 दिवस ठेवू शकता, परंतु आता उन्हाळा असल्यामुळे हे चिकट येऊ शकतात. त्याबरोबरच मी इथे घेतलेली आहे कांदे, त्याचबरोबर टमाटर छान असे बारीक बारीक कापून घेतलेली आहे. आणि ही जी मिरची दिसत आहे ना, हे मिरची मी मिरची कटरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर इथे मी लिंबू कापून घेतलेली आहे, म्हणजे वरून पिळून देते लिंबू, किंवा कस्टमरसुद्धा पिळून खाऊ शकतात लिंबू. त्याचबरोबर इथे मी चाट मसाला घेतलेली आहे आणि इथे घेतलेली आहे मिरची पावडर, आणि त्याचबरोबर इथे मी हा सेंधा नमक घेतलेली आहे. तर हे जे मसाले आहेत म्हणजे सुके मसाले ते ऑप्शनल आहेत, तुम्ही टाकू शकता किंवा अथवा नाही टाकू शकत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात घेतलेली आहे मी पहिले मोड आलेली मूग, त्याचबरोबर मोड आलेली मटकी घेतलेली आहे. त्यानंतर इथे घेतलेले आहे मोड आलेले चणे, आणि इथे शेंगदाणे घेतलेली आहे आणि शेंगदाण्यांना पण छोटे छोटे मोड आलेली आहे, बघू शकता तुम्ही, थोडं आलेली आहे. त्याचबरोबर मी इथे कांदे टाकत आहे. तर कांदे मी इथे लहान चमच्याने 2 ते 3 चमच कांदे टाकलेली आहे. त्याचबरोबर आता इथे आपल्याला टाकायचं आहे टमाटर, आणि टमाटरसुद्धा मी 2 चमच टाकलेली आहे. त्याबरोबरच आता आपल्याला इथे टाकायचं आहे मिरची. तर बघू शकता मी इथे थोडीशी, अगदी थोडी, अर्धा चमच मिरची टाकलेली आहे. आता आपण या सर्वांना छान असं परतून घेऊया. तर बघू शकता या प्रकारे तुम्ही साधा पण खाऊ शकता, आणि जर तुम्हाला जर थोडीशी याच्यामध्ये टेस्ट पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला हे जर खावंसं वाटत नसेल तसं, तर हे साधं पण खायला खूप टेस्टी लागते. पण तरी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकू शकता. तर बघू शकता अगदी मी थोडासा चाट मसाला टाकलेली आहे. आता ना मी माझ्या शॉपवर कस्टमरच्या आवडीनुसार टाकते, कुणाला जास्त पाहिजे राहते चाट मसाला तर कुणाला कमी, तर तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. आणि इथे मी सेंधा नमक टाकलेली आहे, थोडासा सेंधा नमकच वापरा, मीठ वापरू नका, म्हणजे साधावाला मीठ वापरू नका, सेंधा नमकच यूज करा. त्याचबरोबर थोडीशी मिरची पावडर टाकली. मिरची पावडर, सेंधा नमक आणि चाट मसाला ऑप्शनल आहे. तर त्या सर्वांना छान असं मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता मिक्स स्प्राउट चाट तयार झालेली आहे. याच्यामध्ये आणखी तुम्ही भरपूर काही टाकू शकता. अनारदाणे टाकू शकता, काकडी टाकू शकता, गाजर टाकू शकता, बीट टाकू शकता. या प्रकारे खूप काही याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही आणखीन. तर आता मी हे तुम्हाला साधी आणि सोपी रेसिपी सांगितलेली आहे. थोडक्यामध्ये तुम्ही या प्रकारे ही स्प्राउट चाट तयार करू शकता. वरून मी इथे लावलेली आहे लिंबू, म्हणजे लिंबू टाकलेली आहे इथे. तर बघू शकता तयार झालेला आहे मिक्स स्प्राउट चाट. तर तुम्हाला हे जर घरी बनवता येत नसेल आणि तुम्ही जर चंद्रपूरचे रहिवासी असाल तर तुम्ही माझ्या शॉपवर येऊन खाऊ शकता. माझी शॉप आझाद गार्डनच्या अपोजिट आहे. आणि बघू शकता किती मस्त दिसत आहे बघायला. जेवढी बघायला सुंदर दिसत आहे तेवढंच खायला पण चविष्ट लागते ही स्प्राउट चाट. तर एकदा तरी या प्रकारे स्प्राउट चाट नक्की ट्राय करा. हे तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये खूपच हेल्प करणार. आजच्यासाठी एवढंच. आणि या व्हिडिओमध्ये मी मूग, मटकी, चणा, शेंगदाणा यांना मोड कशी आणायची ते सांगितलेली नाही आहे. याचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आता 31 मार्चपर्यंत म्हणजे पूर्ण 1 महिना फक्त आणि फक्त वेट लॉसच्या रेसिपीज चॅनलवर अपलोड होणार आहेत. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.